right in a slot and out of the plot. कर्णधार आहेत कॅप्टन लीडिंग फ्रॉम डिफरंट असंच म्हणावं लागेल अमेय बिरमोलेसाठी. लॉफ्टेड 6 आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धा डझन धावांची भर स्कोर कार्डवर. आणखीन एक आखूड टक्क्याचा चेंडू पाहायला मिळतोय. कट केला जातोय. लेटकटच्या फटक्यासोबत थर्डमॅन ट्रॅव्हल होत असताना सिंगल घेण्याचा प्रयत्न अमेय बिरमोले तिकडे मात्र पूर्ण करतोय. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 1 ची ते सांगता होईल. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली झाली तर या सिंगल धावेसोबत संघाच्या धावफलकाचा आकडा जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये. एकावर 6 16 धावा. पहिल्या ओव्हर मधून धावा केल्यात 16. धावांचा आकडा जाऊन पोहोचलाय तो 16. दोन षटकार या पहिल्या षटकातून आलेले आपण बघितले. एक डबल 2 सिंगल 1 डॉट बॉल अशा पद्धतीचं मात्र हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. ते गोलंदाज चेतन चव्हाण याचं. संकेत कदमला मात्र गोलंदाजी मार्गावरती पाचारण केलं जाईल ओव्हर नंबर 2 साठी. आपल्या अनुभवाचा वापर करून मात्र गोलंदाजी करताना मागील मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाला संकेत कदम. त्याच्या विरुद्ध सुचित कदमला आपण खेळताना पाहिलं होतं, परंतु संकेत आणि सुचित मधल्या मॅच मध्ये संकेत मात्र विजयी ठरला. पहिल्या मॅचचा विजेता ठरलेली टीम अर्थात श्री बॉईज या संघाकडून मात्र आता ओव्हर नंबर 2 साठी तोच संकेत कदम बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना. आणि या ओव्हरमधून लगातारच्या 3 षटकारांच्या तिकडीसाठी 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सिद्धीजी भोसले यांच्या माध्यमातून फलंदाजांना. आखूड टप्प्याचा बॉल आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. कडक शॉट. अजून 2 षटकार जर अमेय बिरमोलेच्या बॅट मधून सलग आले तर सिद्धीजी भोसले यांच्याकडून मात्र त्यांना 500 रुपयांचा हा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला जातोय. पहिल्याच बॉलचा पुरेपूर समाचार घेतलाय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हा प्रकार चेंडूला मात्र थोडंसं क्रॉस द लाईन आले आणि शॉर्ट आउट डील करत सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले 6 धावांसाठी. यावेळेला फुल टॉस आणि या जुन्सी फुल टॉसचाही पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजाने. स्क्वेअर ऑफ द विकेट ठोकलाय. आणखीन एक दर्जेदार बिग बॅश काळा चौकी षटकार. लगातारचे 2 तर आलेत. अजून एक षटकार जर अमेयच्या बॅट मधून आला तर सिद्धीजी भोसले यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. बिग बॅश काळा चौकी एक दर्जेदार एक ऑल इज वेल अशी मर्यादित षटकांची ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. कर्णधार पदाला साजेशी अशी बॅटिंग आज अमेय बिरमोलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. शिवपा वॉरियर्स यावेळेला आखूड टप्प्याचा परंतु थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरवर हाताळलेला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिकडे मात्र अमेय बिरमोले करत असताना बघायला मिळाले. तिसरा षटकार मात्र हुकला जातोय. 500 रुपयांचं पारितोषिक मात्र त्या ठिकाणी हातातून गमावले ते अमेय बिरमोलेने. चौथा चेंडू यावेळेला मात्र मिसलाईन फटका येतोय आणि बॅटच्या आतल्या हिश्श्याला चेंडू लागून जातो. तर बॅकवर्ड स्क्वेअरली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच सिंगल धाव घेण्याची संधी देखील फलंदाजांनी मिळते आणि ते एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकेल ती मात्र 29 धावांवरती. दुसरं षटक प्रगतीपदावर आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर 80 धावांचं लक्ष जे आहे ते अगदी सहजासहजी शिवपा वॉरियर्सला गाठलं होतं. अमन विचारेने मात्र 11 चेंडू 43 धावांची वादळी खेळी त्या मॅच मध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी सादर केली. यावेळेला स्विंग अँड मिस परंतु बाईज आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या धावा ही क्रिकेटमध्ये तितक्याच महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. दरम्यान बाईजचा इशारा पंच कळवत आहे. एकेरी धावेची भर पडते. स्कोर कार्डवर 30 धावा टीमच्या पूर्ण होते. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक राहिलाय ओव्हर नंबर 2 मधून संकेत कदम आणि त्याच्या विरोधात आपण जर पाहिलं तर अमेय बिरमोले. याच काळाचौकी गोडकदेव फेरबंदर परिसरातील सर्व खेळाडूंना मात्र समानरित्या लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून विभागून दिलं गेलं आणि या वेळेला यामध्ये फटका सजवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरवरती मात्र फिल्डर आहे. एकेरी धावेवर समाधानी राहावं लागेल अमेय बिरमोलेला. एकेरी धावेने मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
बिनगडी बाद 31 धावा, 15.5 धावांची सरासरी स्कोर कार्ड होती. याच सरासरीने जर धावा येत राहिल्या तर जवळपास 75 ते 80 धावांच्या मधला आकडा कुठेतरी पुन्हा एकदा आपल्याला पहिल्या इनिंगमधून स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकेल. रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण या स्पर्धेचा घरबसल्या आनंद घेऊ शकता. मॅच ऑफिशियलच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर सुबोधजी गडशे, प्रदीपजी शिंदे आणि सोबतच अनिलजी वाघेला सर या 3 पंचांचं पॅनल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15.5 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती बिनगडी बाद, कोणताही विकेट न गमावता 31 धावा पहिल्या 2 ओव्हरमधून. शिवबा वॉरियर्स विरुद्ध श्री बॉईज या 2 संघांमध्ये चालू झालेला हा मॅच नंबर 3 चा खेळ आपण बघतोय. 2 विजेत्यांमधली मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना. सावंतांनी त्याच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. अमोय बिरमोलेच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी 6 धावा षटकार. हाय अँड हँडसम डिस्पॅच बाय अमोय बिरमोले. या वेळेला मात्र ऑन साइडला फटका फसलाय आणि अमेय बिरमोले तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. बॉडी बॅलन्स मात्र त्या ठिकाणी घालून बसले. फटक्यात पुरेशी ताकद, अर्धवट मनानं मात्र खेळलेला हा फटका आपण पाहतोय. अगदी फ्लॅट शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये असफल राहिले अमेय बिरमोले, परंतु एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे. पहिला धक्का लागतोय शिवबा वॉरियर्स टीमला. चांगली बॅटिंग करत असताना मात्र थोडंसं बॉडी बॅलन्स घालून बसल्यामुळे ती विकेट गमवावी लागते. हवा तसा मात्र फटका सजवण्यात त्यांना यश मिळत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, परंतु त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा अमेय बिरमोलेला उचलता आलेला नाहीये आणि दरम्यान इथे मात्र पहिली विकेट गमावली शिवबा वॉरियर्स टीमने. या अगोदर एक षटकार ठोकला जरूर, परंतु त्यानंतर मात्र विकेट पटकावण्यात गोलंदाज प्रेरक सुद्धा तिकडे यशस्वी ठरला. एक चांगला स्टार्ट दिलाय जरूर. आता इथून पुढे मात्र अमन विचारे सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्या फलंदाजाच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये 11 चेंडू आणि 43 धावांची एक निर्धाव आपण जर पाहिलं तर एक नाबाद खेळी त्यांनी केली आणि तोच अमन विचारे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पहिलं षटक चेतनने हाताळलं. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं तर संकेत कदम आणि तिसऱ्या ओव्हरसाठी मात्र प्रेरक त्याने मात्र हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला धक्का दिलाय तो मात्र शिवबा वॉरियर्स टीमला. अमेय बिरमोलेच्या जागेवरती अमन विचारे नवीन फलंदाज इन ऍक्शन. 2 फुलचा चेंडू होता. पहिला चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाताना. 2 फिल्डर मात्र तिकडे फंबल होत आहेत. एक धाव तर अगदी सहजतेने घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी अमनने केलेला नाहीये. कोणताही धोका तिकडे पत्करत नाहीये. एकेरी धावेवर समाधानी राहत आहेत. टीमची धावसंख्या मात्र 38 धावांचा आकडा गाठते. दुसऱ्या बाजूने स्ट्राईकवर येताना आपण बघतोय ते 5 सापटला. आतापर्यंत एक षटकार पार्कच्या बॅटमधून सुद्धा आलेला आपण बघितलाय आणि या वेळेला मात्र मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये कॉट बिहाइंड होईल. दुसरा धक्का लागेल याच ओव्हरमधून शिवबा वॉरियर्स टीमला. पार्थ सावंत बॅक टू दी पॅव्हिलियन. फलंदाज होता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. 2 नवीन फलंदाजांची जोडी असेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ऑन स्ट्राईकला आलेला नवीन फलंदाज पाहायला मिळेल तो निखिल निरकर आणि त्याच्यासोबत मात्र नॉन स्ट्राईक वरती अमन विचारे. गोलंदाज प्रेरकने मात्र 2 विकेट पटकावून दिलेत आपल्या टीमला. कुठेतरी धावफलकावर अंकुश लावण्याचा प्रयत्न आता करेल तो प्रेरक. या मैदानावरती मात्र गोलंदाजांची मोठी परीक्षा असते. त्या परीक्षेला सामोरं जावं लागते या सर्व गोलंदाजांना. स्थानिक खेळाडू आहेत. मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे, परंतु फलंदाजांसाठी मात्र खूप मोठं ॲडव्हान्टेज या मैदानावरती असलेलं तुम्हाला पाहायला मिळू शकेल. छोट्या डायमेन्शनचं मैदान आहे, त्यामुळे चौकार षटकार इकडे अगदी सहजतेने तुम्हाला मिळवता येऊ शकतील.
आणि या वेळेला डाऊन दी ग्राउंड फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषा पार येतोय. बिग बॅश काळा चौकी षटकार. ऑन द राईस चेंडू होता, त्याला मात्र समोर पंच करण्यामध्ये यशस्वी ठरला तो फलंदाज निखिल निरकर. या 6 धावांसोबत मात्र ओव्हर नंबर 3 ची सांगता होईल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 धावा. 2 गडी बाद 44. आणि जसा हा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होईल आपण पुढील मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. या पुढील सामना असेल सामना क्रमांक 1 पराभूत संघ विरुद्ध सामना क्रमांक 2 पराभूत संघ. म्हणजे 2 पराभूत ठरलेल्या संघांमधली मॅच. लुझर वर्सेस लुझर. पहिल्या सामन्याचा पराभूत संघ आणि दुसऱ्या सामन्याचा पराभूत संघ यांच्यामध्ये पुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल जसा हा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल आपण टॉससाठी यायचंय. अमन विचारे या वेळेला पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका सजवतोय. जमिनी लगत मात्र चेंडू जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्राकडे. एकेरी धाबेसाठी मात्र प्रयत्न त्या ठिकाणी करतील अमन. स्ट्राईक रोटेट करतील. दुसऱ्या बाजूने मात्र पुन्हा एकदा फलंदाज निखिल निरकर स्ट्राईकवर जाताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर मागील ओव्हरमध्ये षटकार ठोकलाय त्यामुळे आत्मविश्वासाचा आलेख जो आहे तो थोडासा उंचावलेला नक्कीच बघायला मिळेल तो फलंदाज निखिल निरकरचा. परंतु संकेत कदम एक अनुभवी गोलंदाज आहे. इतक्या सहजासहजी मात्र मोठा फटका सजवण्याची संधी फलंदाजाला देत नाही. एकेरी धाव घेऊन मात्र समाधानी पुन्हा एकदा. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 एकेरी धावा आणि या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 46 धावांवरती. बॅकफुटवर जाऊन कट करण्याच्या प्रयत्नामध्ये लाऊड अपील तिकडे मात्र केली जाते आणि अमन विचारेने मात्र जी खेळाडू वृत्ती या मैदानावर आज दाखवली आहे पुन्हा एकदा अमन विचारेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता आज तो मैदानाच्या बाहेर निघालाय आणि याच खेळाडूची याच खेळाडू वृत्तीची आणि याच स्पोर्ट्समन स्पिरिटची आज क्रिकेटला गरज आहे. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे आणि ही सभ्यता आज अमन विचारेने दाखवली आहे मैदानावरती. जसं त्याला माहित पडलं बॅटची एज लागली आहे, पाठीमागे झेल पकडला गेलाय, पंचांकडे न पाहता त्याने आपली जागा सोडली आहे आणि पॅव्हेलियनच्या दिशेने तो निघालाय. खरं तर पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. या अगोदर जरी मी मोठी खेळी सजवली असली तरी मला खेळाडू वृत्ती दाखवण्याची गरज मैदानावरती आहे. यातून काहीतरी माझ्या युवा खेळाडूंना शिकायला मिळेल हे मात्र आज अमन विचाराने दाखवून दिले पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिसरा धक्का लागतोय शुभा वॉरियर्सला. या मॅच मध्ये मात्र अमन विचारे तितकीशी खास कामगिरी करता आलेली नाहीये परंतु एक चांगली खेळाडू वृत्ती मात्र जरूर त्याने दाखवली. संकेत कदम पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी सज्ज आणि आल्या आल्या घुटना टेक सिक्सर देख. आणखीन एक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेशच्या बॅटमधून एक जबरदस्त बिग बॅश काळा चौकी षटकार आणि या षटकारासोबत टीमच्या 50 धावांचा आकडा पूर्ण होतोय. 52 धावा धावफलकावरती. नितेश भानुशाली या वेळेला मात्र थोडस दोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळाले. थोडस डबल माइंड झाले. टॉप ऑफ द बॉल जायचं का बॅकफुटवर येऊन खेळायचं हे मात्र कुठेतरी मनात विचार सुरू होता. नितेश भानुशालीकडून मात्र हा वेगळ्या धाटणीचा फटका पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव घेऊन मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर निखिल निरकर सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानावर. त्याच्यासाठी मात्र एक परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला. लेग बिफोर विकेटसाठी मात्र मागणी जरूर केली ती पंचांनी मात्र फेटाळून लावली आहे. अजून एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. धावचीची पुन्हा एकदा मागणी तिकडे केली जाते आणि वेल रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपातल्या या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना ओव्हरची होते समाप्ती. 4 षटकांचा संघासाठी हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल कारण या अगोदर शुभा वॉरियर्सने स्वतः 80 धावांचं लक्ष्य चेस केलंय परंतु इथे प्रथम बॅटिंग करत असताना आता कितपत मजल गाठतील हे जाणून घेणं खूप आवश्यक. यापुढील मात्र 2 पराभूत संघांमधला सामना त्याचा नाणेफेकीचा कौल आपण या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. तरी मी 2 पराभूत ठरलेल्या संघांना विनंती करतोय की आपण पुढील मॅचच्या नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचंय.
सक्षम 11 आणि त्यांच्या विरोधात मात्र आपण खेळताना बघणार आहोत ते फॅब 11 या संघाला. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठाजवळ उपस्थित राहा. जसा हा पहिल्या डावाचा खेळ समाप्त होईल आपण लगेचच पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती या नवीन ओव्हरसाठी ओव्हर नंबर 5 मध्ये जीवन वाडकर. त्याच्या पहिल्या बॉलवरती मात्र सरळ बॅटनं फटका सजवलाय. वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये जातोय. लॉंग ऑन क्षेत्रावरती मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगली फिल्डिंगची सजावट आपल्याला पाहायला मिळू शकेल श्री बॉईज संघाकडून. एक विकेट किपर एक थर्डमॅन आपल्याला बघायला मिळतोय. ऑफ साईडला जर आपण लक्ष टाकलं तर स्वीपर कव्हरवरती एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा क्षेत्रामध्ये असणारे सर्व क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मात्र बॅकफूट कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. अलॉंग विथ द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरकडे जात असताना मात्र एकेरी धाव्याचा प्रयत्न यशस्वी केलाय फलंदाजांनी. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आलेत. या 2 सिंगल सोबत मात्र 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 फलंदाज बाद करून माघारी परतावून लावलेत गोलंदाजांनी. यावर मधून जीवन वाडकर कशी गोलंदाजी करेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. ऑन साइडला हा फटका सजवलेला असताना मिस फील्ड, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. अलॉंग विथ द कार्पेट बॉल जमिनीला गुदगुल्या करत मात्र निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. मध्ये किती धावा जमवण्यात यशस्वी ठरतील फलंदाज. यावेळेला परफेक्ट यॉर्कर हाताला होता. खोदून काढलेला फटका, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, जमिनीलगतचा हा फटका आहे. पुन्हा एकदा मात्र काउ कॉर्नर क्षेत्राकडे जात असताना एकेरी धावेचा यशस्वी प्रयत्न. 2 सिंगल, 1 चौकार, 1 सिंगल अशा पद्धतीनं 4 चेंडूत 7 धावा जमवल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही फलंदाजांच्या हातामध्ये शिल्लक राहिलेत. संघाची एकंदरीत धावसंख्या जर पाहायची झाली तर 62 धावा, 62 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडू वरती जबरदस्त फटका पाहायला मिळेल. परंतु त्या फटक्यापेक्षा इथे चर्चा होईल या झेलची. कॅच ऑफ द डे. लॉंग ऑफ क्षेत्रावरती एक अप्रतिम झेल आणि समाप्त होतोय तो नितेशचा खेळ. विकेटचं पतन, खेळाडू बाद. शेवटचा चेंडू, आखूड टप्प्याचा बॉल आणि या बॉलला सुद्धा पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. आणि या षटकारासाठी फलंदाजाला अभिषेक सनस यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. आणि या षटकारासोबत मात्र एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 धावांवर जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी मात्र श्री बॉईज या टीमला बनवाव्या लागतील येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये 69 धावा, 69 रन्स टू विन. तसं बघायला गेलं तर हा बॉल आपण दुकानात विकत घ्यायला गेला तर 100 रुपयाला मिळतो. परंतु हा बॉल अभिषेक सणस यांना 1000 रुपयाला पडलाय. एकदा जोरदार टाळ्या या षटकारासाठी होऊन जाऊ द्या. आणि या 1001 चा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी फलंदाजाला विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. एक जबरदस्त बॅडमिंटन शॉट आणि या षटकारासाठी 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अभिषेक सणस यांच्याकडून. स्क्वेअर ऑफ द विकेट या डीप स्क्वेअर लेग मध्ये आलेल्या षटकारासाठी फलंदाजाला मी विनंती करतोय निखिल दांडकर.
निखिल दांडकर याला मी विनंती करेन, आपण कृपया मुख्य व्यासपीठावर या. आपल्याला हा 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अभिषेक सरनस यांच्याकडून असेल. एकूण 70 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल श्री बॉईजला. दरम्यान आपण पुढील मॅचचा टॉस करून घेतोय मुख्य व्यासपीठावरती. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण उपस्थित राहायचंय. या पुढील सामना असेल सक्षम 11 विरुद्ध आपण जर पाहिलं तर फॅब 11. दोन्ही टीमचे संघनायक आपल्याला विनंती करतोय आपण कृपया मुख्य व्यासपीठावर या. दिलीप भाई गवस आपल्याला मी विनंती करतोय पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. फॅब 11 आणि सक्षम 11 या. फॅब 11 सक्षम 11 टीमचे कॅप्टन या. सुचित सर्वप्रथम कॉल कोण करणार आहे? सुचित कॉल करेल. अर्थातच सक्षम 11 करून मागणी केली जाईल. छापा मागितलाय आणि छापा आलेला आहे. सुचित टॉस जिंकलेला आहात. सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. मगाशी सुद्धा तुम्ही एक मॅच पराभूत ठरलेला, समोरची टीम सुद्धा एक मॅच पराभूत ठरली, परंतु काय चुका झाल्या पहिल्या मॅच मध्ये आणि त्यांच्यामध्ये काय बदल कराल? बॅटिंग ऑर्डर चुकलेला लास्ट मॅचला, तर नक्की या मॅचला 2 चेंजेस केलेले आहे आम्ही. 40+चे 2 खेळाडू खेळत होतो आणि दोघांना रेस द्यायचं. तर मगाशी तुमच्या समोरच्या टीमने चांगल्या धावा जमवल्या होत्या. आता समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? 60पर्यंत थांबवण्याचं आमचं लक्ष. आणि यावर्षी बिग बॅश काळा चौकीमध्ये खेळत असताना कसा अनुभव राहिला पहिल्या सामन्यासाठी आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीच आयोजन चांगलं असतं, तर त्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. समोरच्या टीमने टॉस जिंकले, जर तू टॉस जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं? गोलंदाजीच. तर समोरच्या टीमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तुम्हाला बॅटिंग करायची, किती धावा जमवण्याचा प्रयत्न होईल येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये? मगाच्या स्कोअरपेक्षा थोडा जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू आणि मगाशी ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू. मगाशी तुम्ही 80 रन बनवले होते, तरी सुद्धा तुमच्या टीमला हार पत्करावी लागली. काय चुका झाल्या, काय कळतंय, कसं वाटलं आणि या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगशील? मगाशी मिसफील थोडी झाली. मिसफील आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आयोजनाबाबतीत बोलायचं झालं तर खूप छान करतो. आम्हा आता तर गेल्या वर्षीपासून बघत आलं आहे. आतुरता होती ही टुर्नामेंट खेळायची. तर नक्की दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा असतील. जास्त विलंब न करता आता जातो लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी या पुढील इनिंगसाठी या नवीन मॅचला सुरुवात करण्यापूर्वी आपण या दुसऱ्या डावाकडे जात असताना मायक्रोफोनवर मी निमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मित्र निखिलेश साळुके यांना. धन्यवाद. या ठिकाणी लागू झालेला आहे पहिला बॉल. नक्कीच या ठिकाणी दिशा दिली जाते या बॉलला. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. सिंगल सोबतच धावांचा सरीगणिशा होतोय. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 1. नक्कीच बिग हिट करायचं होतं, परंतु अवे फ्रॉम द बॉडी आणि अवे फ्रॉम द स्टंप अतिरिक्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला गोलंदाजामार्फत आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. 2 धावसंख्या या ठिकाणी आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. या ठिकाणी नक्कीच आखणी टप्प्याचा चेंडू होता.
परंतु बीट करण्यामध्ये थोडंसं अपयश आलंय. चांगली गोलंदाजी खरोखरच म्हणावी लागेल. 1 बाउन्सचं अपील केलं जाते, परंतु नक्कीच 1 बाउन्स असेल. चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते निखिल यांची. संघाच्या धावसंख्येचा एकंदरीत जर का विचार केला तर 69 धावांचं लक्ष्य आहे आणि सांघिक धावसंख्या 2 धावेवरती आहे. कट केला जातोय, नक्कीच दिशा दिली जाते, एक सिंगल घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अत्यंत चपळाईने नक्कीच या 2 धावा भेटतील. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दुहेरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये जर का विचार केला तर 4 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. जर का विचार केला तर एका बाजूला संकेत कदम आहेत, त्यांच्या साथीला मंदार एरम. लॉफ्ट केलं जात आहे, हवेमध्ये आहे चेंडू आणि नक्कीच अमेय बिरमोळे कोणतीही चूक करत नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल. सिंगल सोबतच स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये जर का विचार केला तर 5 धावसंख्या या ठिकाणी स्कोअर कार्डवर पाहतोय. अजूनही 2 चेंडू निर्णायक या ठिकाणी बाकी असतील. या षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते निखिल यांची. खूप चांगलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं जाते या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली जाते, हलक्या हाताने चेंडू ढकलला जातोय, परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे. नक्कीच 4 धावा या ठिकाणी भेटतील. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली, चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पलीकडे आणि 4 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा स्कोअर कार्डवरती पाहतोय. 1 टू गोचा इशारा येतोय, म्हणजे अर्थातच एक चेंडू असेल या ओव्हरमध्ये. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच गोलंदाजाने त्या ठिकाणी लीड केलं बॅट्समॅनला. चांगला चेंडू हाताळला जातोय, एक सिंगल कन्वर्ट केली जाते. एका षटकाखेरीज संघाच्या धावसंख्येचा जर का विचार केला तर 10 धावा स्कोअर कार्डवरती लागल्या जात आहेत. म्हणजे अजूनही 59 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या पुढच्या 24 चेंडूंमध्ये. तर कशा प्रकारे पाठलाग करावा लागतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला लागेल श्री बॉईज संघामार्फत. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की नेट 2च्या पोझिशनमध्ये नवीन गोलंदाज स्वतः आयकॉन खेळाडू या ठिकाणी सज्ज आहेत. अमय बिरमोळे आपल्या संघासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला तर संकेत कदम आणि मंदार येरम ही सलामीवीर जोडी सुद्धा अजूनही मैदानामध्ये आहे. पहिल्या षटकाखेरीज संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा स्कोअर कार्डवरती पाहिल्या. अजूनही 24 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू नक्कीच वेल बोल्ड म्हणावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला जातोय. अमेय यांच्या मार्फत एक सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट होईल. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. 11 रन स्कोर वाढ करते. या ठिकाणी आक्रमण केले जाते. नक्कीच फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. फटक्यामध्ये ताकद चांगली होती. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फटका सजवला जरूर होता, परंतु अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यानंतर जर का विचार केला तर एका बाजूला पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये पाहायचं झालं तर एका बाजूला असेल सक्षम 11 संघ. त्यांना टफ फाईट देण्यासाठी फॅब 11 संघ सुद्धा सज्ज आहे. पुन्हा एकदा कट केलं जाते. पॉईंटच्या इथे क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात असेल. सिंगलने फक्त स्कोर कार्ड चालू आहे. धावसंख्येचा जर का विचार केला तर 13 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय.
आखरी टप्प्याचा चेंडू होता, परंतु थोडंसं बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन पाहायला नाही मिळालं. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल त्या ठिकाणी भेटते. सिंगल सोबतच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. अजूनही 2 निर्णायक चेंडू असतील. अमेय यांच्या गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे षटक हाताळलं जात आहे आपल्या संघासाठी. या ठिकाणी नक्कीच बिग हिट करायची होती. थोडेसे शफल झाले होते, परंतु प्रॉपर टायमिंग नाही या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 to गोचा इशारा येतोय आणि खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमेय बिरमोळे यांची. 14 धावा स्कोर कार्डवरती. या ठिकाणी प्रहार केला जातोय. संकेतच्या बॅट मधून ओलांडली सीमारेषा. बॉल सरळ निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग परफॉर्मन्स करावा लागेल, तेच म्हणजे श्री बॉईज संघाला. नक्कीच या ठिकाणी पाहायचं झालं तर टायमर चालू आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक इनिंग ही 30 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. प्रत्येक संघाला ही सूचना असेल. अठरा चेंडू 51 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. पार्थ यांना आमंत्रित केलं जात आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजीचा नजराणा या ठिकाणी आपण पाहायला मिळतो, तेच म्हणजे शिवा वॉरियर्स संघाकडून. आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण अवघड आहे थोडंसं लक्ष, परंतु अशक्य नाही आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे. संकेत कदम, मंदार एरम यांचा बॅटिंग परफॉर्मन्स तितकासा चांगला राहिलेला आहे मागच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सुद्धा कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमण केले जाते. झेलची नामी संधी, परंतु लाजवाब एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. बॉल सीमारेषा पलीकडे नक्कीच जातोय 4 धावांसाठी, परंतु आपल्या संघासाठी खूप चांगल्या प्रकारे योगदान दिलं. लाजवाब एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. कोणाच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक तैनात होता, खूप चांगल्या प्रकारे डाय त्याच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाली. अपयश जरूर आलं, हरकत नाहीये, परंतु संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा. आखरी टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा स्कोअर कार्ड वरती पाहतोय. आता मात्र आक्रमण केलं जातंय. नक्कीच जे शांत क्रिकेट आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं, परंतु आता मात्र दोन्ही बॅट्समन खूप चांगल्या प्रकारे योगदान देतात आपल्या संघासाठी. एका बाजूला विचार केला तर मंदार एरम आहेत, त्यांच्या साथीला संकेत कदम. पुन्हा एकदा भिरकावलाय बॉल. पुन्हा एकदा 6 षटकार. टू बॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. पहिला विचार केला तर मिड विकेटला, दुसरा विचार केला तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चला बॉल द्यायचा. आयोजन समिती विनंती असेल की एक बॉल त्या ठिकाणी सुपूर्द करायचंय. लगातारचा दुसरा
तर मंदारच्या बॅटमधून 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पार्थच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जातंय. जसा आवाज गेला तसा नक्कीच खूप आक्रमण पवित्र धारण करून आपल्या संघाला एक चांगला कमबॅक करून दिलं जातंय या ठिकाणी मंदारच्या बॅटमधून. 40 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. अजूनही 29 धावांचं लक्ष्य असेल. मॅच 50-50 होताना पाहायला मिळते, परंतु कमबॅक करावा लागेल आता मात्र पार्थ यांना. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने अर्थातच लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा चालू आहे. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा 6. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. सेहेचाळीस धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. आणि वैयक्तिक जर का विचार केला मंदार येरम यांचा तर खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी केली आणि 30 धावा 10 बॉलमध्ये 33 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. वन टू गोचा इशारा असेल आणि नक्कीच 28 धावा तब्बल खर्ची गेली त्या ओव्हरमध्ये. खूप महागडे षटक ठरलंय. आता मात्र बीट केलं जाते. नक्कीच हे चेंडू जर का चांगल्या लाईनवरती हाताळले असते तर नक्कीच चांगलं कमबॅक झालं असतं पार्थकडून, परंतु हरकत नाहीये. संघाच्या धावसंख्येमध्ये जर का विचार केला तर 46 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय, म्हणजे अजूनही 12 चेंडूंमध्ये 23 धावांचं लक्ष्य आहे. सेहेचाळीस धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अजूनही जर का विचार केला तर 12 चेंडूंमध्ये 23 धावांचं लक्ष्य आहे. नवीन बॉलर या ठिकाणी पाहतोय निखिल दांडकर. कमबॅक करावं लागेल गोलंदाजीमध्ये, कारण शिवबा वॉरियर सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. निखिलकडे सुद्धा चांगल्या अपेक्षा आहेत संघाकडून आणि त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा मागील हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे राहिलेला आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडवरती जर का विचार केला संकेत कदम, गोलंदाजीसाठी निखिल दांडकर. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. लॉफ केले जाते, हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतो. एक सिंगल त्या ठिकाणी भेटेल, झेलची नामी संधी होती परंतु थोडंसं मिसफील्ड. आता मात्र अमय थोडीशी चुका करताना पाहायला मिळतात. नक्की जिथे एक धाव पण मिळणार नव्हती, झेलसाठी जर का ट्राय केला असतं तर नक्कीच फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं, परंतु एक धावेचं रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये पाहायला मिळालं. 48 धावा स्कोर कार्डवरती, 11 चेंडू 21 धावा. चांगला चेंडू होता. नक्कीच लॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. सिंगल भेटेल, सिंगल सोबतच धावसंख्या रोटेट होताना पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी नक्कीच लॉफ्ट करायचं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु चांगला कनेक्शन नाही पाहायला मिळालं. एक सिंगल भेटते. संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळते. टोटल 50 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल 9 बॉलमध्ये.
लॉफ्ट केले जाते, क्षेत्ररक्षक आहे आणि मिसफिल्ड या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफच्या धोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतो, कारण जिथे मॅच थोडीशी डिफिकल्ट होती आता मात्र थोडंसं इझी म्हणता येईल श्री बॉईजच्या संघासाठी. दुसऱ्या बाजूला विचार केला शिवम वॉरियर्स चांगला संघ आहे, एकाएकी झुंज देताना सुद्धा पाहायला मिळतोय. निखिल दांडेकर सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या ठिकाणी नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पलीकडे. नक्कीच कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, थोडंसं शफल झाले. बॅटीचा अपर फेस प्रॉपर ओपर करून सरळ यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. 1 टू गो आणि 11 चेंडूंमध्ये 7 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्ट केले जाते, हवेमध्ये आहे चेंडू. नो मॅच लाईन मध्ये नक्कीच लँड होतोय आणि सीमारेषा पलीकडे सुद्धा जाताना पाहायला मिळतोय. 4 धावांसोबतच धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळते आणि आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. कधी फलंदाजाच्या बाजूने तर कधी गोलंदाजाच्या बाजूने. मनीष तयार. या ठिकाणी स्वीप केलं जात आहे आणि बॉल सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. तोच म्हणजे श्री बॉईज 11 संघ. यस, व्हेरी वेल प्लेड श्री बॉईज अँड ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच अँड हार्ड लक बॉईज शिवो वॉरियर्स. चला यानंतर होणारा विद्यमान सामना आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे फॅब 11, त्यांना टफ फाईट देण्यासाठी नवीन संघ पाहायला मिळतोय सक्षम 11. चला दोन्ही संघांनी या ठिकाणी खेळपट्टीचा ताबा घ्यायचा.